नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या सरकारी प्रश्नपत्रिका सोडवत आहोत आणि आता आपण सातारा जिल्ह्यामध्ये 2023 साली जी सरकारी परीक्षा झाली त्या परीक्षेतील गणित या विषयाचं विश्लेषण आपण करत आहोत. चला तर आपण पाहूया गणितातील सोप्यात सोप्या पद्धती कशा असतात आणि कमीत कमी वेळामध्ये गणित कशी करायची हे आपण आता शिकणार आहोत. घड्याळामध्ये प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल पडतात. याचा अर्थ 1 वाजले तर 1 टोल पडतो, 2 वाजले तर 2 टोल पडतात. मध्यरात्री 12:30 ते दुपारी 12:30 पर्यंत किती टोल होतील? या ठिकाणी 12:30 वाजले तर 1 टोल पडतो असं सांगितलेलं नाही, 1:30 वाजले तर 1 टोल पडतो असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे पूर्ण वाजलेलेच फक्त धरायचे. म्हणजे 12:30 नंतर 1 आणि शेवटचं 12:30 आलेलं आहे, दुपारचं 12:30 म्हणजे 12पर्यंतच. म्हणजे 1 ते 12पर्यंतच टोल धरायचे. म्हणजे याचा अर्थ 1 ते 12 संख्यांची बेरीज करायची. ही बेरीज आपण शिकलेलो आहे यापूर्वी, आपण ती करूया. 12 आणि 1 यांची बेरीज करायची. म्हणजे पहिला अंक आणि शेवटचा अंक ही बेरीज आली किती? 13. आणि 1 ते 12 एकूण संख्या आहेत 6, म्हणून 6 गुणायचं. 13 78 टोल पडतील. जर 12:30, 1:30, 2:30 असे जर टोल धरले असते तर ते 13 टोल होतील. 12:30 ते दुपारच्या 12:30 म्हणजे ते यामध्ये बेरीज होईल. तो काय तसा प्रश्न विचारलेला नाही. तसा आले तर आपण पाहूया. आता हे गणित पहा. एका वर्तुळाचा व्यास 20 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता यामध्ये आपण पाय बरोबर 3.14 मानायचं, कारण 7च्या पटीत व्यास नाही आहे. व्यास जर 7च्या पटीत असेल तर पाय बरोबर 22 सप्तमांश मांडायचं. त्यामुळं या ठिकाणी पाय बरोबर 3.14 मांडलेलं आहे. म्हणजे व्यास 20 आहे म्हणजे त्रिज्या 10 आली. याप्रमाणे क्षेत्रफळाचं सूत्र मांडले की पाय r स्क्वेअर म्हणजे पाय गुणिले r गुणिले r. म्हणजेच 3.14 गुणिले 10 गुणिले 10. 2 दशांश स्थळं आहेत, 2 शून्यात ह्या त्याच्यासाठी गेल्या म्हणजे उत्तर येणार 314 चौरस सेमी. झालं, काहीच करावं लागत नाही. पहा आता या ठिकाणी बघा 1 3 5 7 9 11 13 15 बरोबर किती? इथं जे आपण युक्ती वापरलेली आहे तीच युक्ती या ठिकाणी सुद्धा वापरायची. एकूण संख्या इथं मोजायच्या किती आहेत? 1 ते 15 आहे. 15 आणि 1 करायचं नाही. समजा केलं तुम्ही तरी पण चालतं. 15 आणि 1 16 आलं आणि 16च्या निम्म किती? 8. 8चं काय करायचं? 8 गुणिले 8 करायचं. 8 ते 8 64. यातला दुसरा एक पर्याय आहे, तोही सांगतो तुम्हाला मी. तर इकडे किती संख्या आहेत? 1 2 3 4 आणि इकडे किती संख्या आहेत? 1 2 3 4. याच्यामधली संख्या म्हणजे 8. 8 घेतलं आणि एकूण संख्या आहेत 8 म्हणून गुणिले 8 बरोबर 8 ते 8 64 हे उत्तर आलं. ही पद्धत वापरा, तीही चांगली आहे. आता एक साधा गुणाकार आहे, तोही आपण पाहूया. दशांश स्थळे विसराम म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1च येणार. इथं 1 लिहिलं. आता एकूण दशांश स्थळे मोजायची. 1 2 3 4 5 आणि 6 दशांश स्थळे आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे 0 दशांश चिन्ह 0 0 0 0 0 1 हे त्याचं उत्तर येईल. म्हणजे 1 2 3 4 5 0 या ठिकाणी येतील. हे लक्षात घ्यायचं आणि हा जो पर्याय असेल तो पर्याय लिहायचा. 5
वजा महिरपी कंसात 2 अधिक साध्या कंसात 5 गुणिले 2 भागिले 2 बरोबर किती? आता हे उदाहरण सोडवताना पहिल्यांदा साधा कंस सोडवायचा. म्हणजे 5 वजा महिरपी कंसात 2 अधिक यांचा गुणाकार करायचा. 5 दुनी 10 आलं आणि याला भागिले 2 आलं असं आलं. आता या ठिकाणी काय करायचं? पहिल्यांदा हा भागाकार आधी करायचा. म्हणजे 10 भागिले 2 बरोबर 5 आलं. 5 आणि 2 7. म्हणजे 5 वजा 7 बरोबर वजा 2 हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. आता ताशी 72 किमी वेगाने धावणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाते? आता इथं किलोमीटर आहे, मीटरमध्ये सांगितलं आहे. म्हणजे 72 किमीचं मीटर करायचं आणि एका तासाचं सेकंद करायचं. 1 तास म्हणजे 36 सेकंद. मग 36 सेकंदात 72 किमी म्हणजे 72,000 मीटर जात असेल तर एका सेकंदात ती गाडी किती मीटर अंतर जाईल? यांचा गुणाकार भागिले 36 म्हणजे 72,000 भागिले 36. 36 एके 36, 36 दोन्ही 72 आणि 36 शून्य 0 बरोबर 20. म्हणजे एका सेकंदात ती गाडी 20 मीटर अंतर जाईल. आता हा एक प्रश्न असा सोपा आहे खूप. 9चा 6 घातांक गुणिले 9चा 3 घातांक गुणिले 9चा वजा 9 घातांक. ज्यावेळी पायासारखा असतो आणि गुणाकाराची क्रिया असते त्यावेळी घातांकांची बेरीज करायची. म्हणजे 9चा 6 घातांक अधिक 3 घातांक वजा 9 घातांक बरोबर 9चा 0 घातांक. 7 ते 9 वजा 9 बरोबर 0. आणि ज्या संख्येचा घातांक 0 असतो त्याचं उत्तर 1 येतं. म्हणून याचं उत्तर 1 आहे. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोना व्यतिरिक्त उरलेल्या 2 कोणांची बेरीज किती? एक लक्षात घ्यायचं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग काटकोनाचं माप 90 अंश. 180 वजा 90 बरोबर 90 अंश उरलेल्या 2 कोणांच्या मापांची बेरीज असेल. एक या ठिकाणी तुम्हाला कृती सांगतो की त्रिकोण असेल तर 180 अंश सर्व आंतरकोणांची बेरीज. 18चा पाढा इथं लिहायचा म्हणजे बरोबर येतं बघा. चौकोन असेल 18 दोन्ही 36 360 अंश. पंचकोन असेल 18 त्रिक 54 540. षटकोन असेल 18 चौक 72. याप्रमाणे कितीही कोणी आकृती असेल आणि त्यांच्या सर्व आंतरकोणांची बेरीज विचारली तर हे सूत्र वापरायचं. त्रिकोण असेल तर 180. 18 36 54 72 यांच्यावर 0 दिले की बरोबर उत्तर आपल्याला मिळतं. म्हणजे पंचकोणाकृती असेल आणि त्यांच्या सर्व आंतरकोणांची मापांची बेरीज विचारली असेल तर 540 येईल. आता 3 किलोमीटर, किलोमीटरच्या घरात 3 लिहिलं, अधिक 3 मीटर इथं 3 लिहिलं, अधिक 500 सेंटीमीटर इथं सेंटीमीटर आलं. 0 0 5 यांची बेरीज करायची. 0 0 8 0 0 3 बरोबर किती मीटर? इथं दशांश स्थळ दिलं म्हणजे 3008 मीटर आलं उत्तर. 8 झालं. आता 1.5 भागिले 3.2 यांचा भागाकार किती येईल यांचं निरीक्षण करायचं थोडं. किंवा याचा सममूल्य अपूर्णांक कोणता असं जर विचारलं किंवा समजलं तरी पण चालतं. याला 10 गुणलं 15 आलं, याला 10 गुणलं 32 आलं म्हणजे 15/32 हे त्याचं उत्तर येईल. पुढचे कुठलेही अपूर्णांक सममूल्य नाहीत. 100 किलोग्राम बरोबर किती ग्रॅम अशा पद्धतीच्या चार्टमध्येच त्याचं उत्तर लिहायचं आहे. इथं मी लिहितो बघा. 100 किलोग्राम, किलोग्राम 100 आहेत. 100 किलोग्राम
किती मिलीग्रॅमपर्यंत शून्य द्यायच्या. एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. 10 कोटी मिलीग्रॅम हे उत्तर त्याचं येणार. आता यानंतरचे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया. राम आणि सीता यांच्या वयांचे गुणोत्तर 7:5 आहे. सीताचे वय 30 असल्यास रामचे वय किती? म्हणजे रामसाठी 7 आहे, सीतासाठी 5 आहे. म्हणजे इथं जर 30 लिहिलं तर 5 सकट 30 झालं, 7 संग 42 हे रामचे वय असेल. एवढंच कृती करायची आहे. तर याचा आधार घेऊन अशा पद्धतीचं उदाहरण आलं तर आपण कसं सोडवायचं पटकन हे पाहणार आहोत. राम आणि सीता यांच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. लक्ष्मण आणि सीता यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहेत. तर राम आणि लक्ष्मण यांच्या वयांचे गुणोत्तर किती? आपण इथं राम मांडायचं. राम, इथं सीता आणि लक्ष्मण. एकदम सोपी पद्धत आहे ही, फक्त लक्ष द्या. राम आणि सीता यांच्या वयांचं गुणोत्तर 6:5 आहे. लक्ष्मण आणि सीता यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5. लक्ष्मण 4 आणि सीता 5. हे बघा 4:5. म्हणजे इथं आपण आणि परत 4 लिहिलं तरी चालतं. 5:4 सीता आणि लक्ष्मण. 5:4 सीता आणि लक्ष्मण. या ठिकाणी लक्ष्मणच्या वयाची 4 पट केली आपण, म्हणजे 16 आलं लक्ष्मणचं वय. मग इथं रामच्या वयाची सुद्धा 4 पट करायची. 6 चौक 24 करायचं. म्हणजे रामचं वय 24 असेल, सीताचं वय 16 असेल. मग त्यांच्या वयांचं जर गुणोत्तर केलं तर 8 त्रिक 24, 8 दोन्ही 16. राम आणि लक्ष्मण यांच्या वयांचे गुणोत्तर 3:2 असेल. अशा प्रकारे आपण पहिला एपिसोड पाहिलेला आहे सातारा जिल्ह्यातील गणित या विषयाचा. इथून पुढचा एपिसोड आहे तो आपण लवकरच तयार करू. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवे नवे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जय हिंद.